इचलकरंजी मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र याचं मोठं क्रेडिट जातं श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडेंना. त्यांनी इचलकरंजीच्या औद्योगिक विकासाला प्रोत्साहन दिलं आणि ह्याच शहराला टेक्सटाईल सिटी बनवण्याची मोठी भूमिका बजावली. खरा टर्निंग पॉइंट आला 1904 मध्ये, कारण इचलकरंजीत आला पहिला पॉवरलूम. इचलकरंजीत मोठ्या प्रमाणात कापड बनतं, पण कसं? चला जाणून घेऊया. इचलकरंजी साधारण इथं 19व्या शतकापासून हा वस्त्रोद्योग केला जातो. सुरुवातीला इथं काही प्रमाणात हातमाग होते, पण इथले जे वस्त्रोद्योगाचे जनक आहेत त्यामध्ये नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार असतील किंवा भिडे साहेब असतील आणि त्यांची संपूर्ण साथीदार होते. यांनी पहिल्यांदा इथं एक 4 माग आणायचे, पॉवर माग, आणि त्यातून इचलकरंजीचा वस्त्रोद्योग सुरुवात करायचा. अशा पद्धतीनं त्यांनी इथं वस्त्रोद्योगाला सुरुवात केली आणि हळूहळू वस्त्रोद्योग एवढा इथं सक्सेस होत गेला की इचलकरंजी ही पूर्णपणे वस्त्रनगरीच झाली. इथं टेक्स्टाईल म्हणजेच इचलकरंजी आणि इचलकरंजी म्हणजे वस्त्रोद्योग हे समीकरणच झालं. आणि सुरुवातीला जे हातमाग होते, नंतर यंत्रमाग म्हणजे पॉवर लूम्स सुरू झाले. आणि जसं जसं आपण पुढं जात गेलो तसं ॲडव्हान्स टेक्निकचे मागसुद्धा जे सुलजर टेक्निक आहेत, रॅपियर टेक्निक आहे किंवा एअरजेट आहे. सध्या एअरजेट फार जास्त मोठ्या प्रमाणात आहेत. हे त्यांची देखील ॲडव्हान्स म्हणजे अत्याधुनिक यंत्रमागांची संख्या देखील इचलकरंजीत वाढत गेली. आणि ज्याप्रमाणे यंत्रमाग वाढत गेले त्याच्याशी रिलेटेड जे बिझनेस आहेत, थोडक्यात वार्पिंग असेल, सायझिंग असेल. वार्पिंग सायझिंग केल्याशिवाय कापड, आम्ही विविंग सेक्टरचं काम करतोय, तर विविंग म्हणजे कापड विणायचं काम होऊच शकत नाही. आणि कापड विणल्यानंतर त्याला प्रक्रिया करायला प्रोसेस हाऊस जे म्हणते, जिथं कापड पांढरं केलं जाते किंवा त्याला कलर केलं जाते, डाईंग अँड ब्लिचिंग, त्याचेसुद्धा काही युनिट्स इथं उभे झाले. आणि भविष्यात असं झालं की आपण व्हॅल्यू ॲडिशन करतोय पण त्याच्यात गारमेंटिंग करत नाही, म्हणून काही गारमेंट युनिट्स पण इथं उभे झाले. अशा पद्धतीने ही महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून गणलं जाते आणि फार मोठ्या प्रमाणात इचलकरंजीला कापड निर्मिती केली. मी आत्ताच्या सेक्शनमध्ये आलेली आहे. इथं प्रोसेसिंगचं काम सुरू आहे. पलीकडं कापड तयार होतं, सूत जोडून ते कापड तयार केलं जातं. ते कापड येतं प्रोसेसिंगसाठी आणि माझ्या मागं सगळी कापडावरती प्रोसेस सुरू आहे. हे रॉ कापड आहे. रॉ कापड हे आत्ता माझ्या मागं केमिकलमध्ये बुडवलं जातं. ते रोल होऊन पुढं सरकत राहतं. पुढं सरकून त्या कापडावरती अजून एक प्रोसेस केली जाते, म्हणजे ते कापड स्वच्छ धुतलं जातं आणि त्यानंतर बाहेरच्या सेक्शनमध्ये हे कापड वाळवण्यासाठी नेलं जातं. म्हणजे आपण जशी इस्त्री करतो तशी 2 रोलरच्या मध्ये ते कापड घालून ते गरम होतं, कारण त्याच्या आतमध्ये गरम पाणी असतं. अशा प्रकारे इथं मोठ्या प्रोसेसिंग हबमध्ये त्या कपड्याला इस्त्री केली जाते. त्यानंतर फिनिशिंगसाठी पुन्हा ते दुसऱ्या सेक्शनमध्ये नेलं जातं आणि तिथं फिनिशिंगचं काम होतं. ते सुद्धा कापड पहिला केमिकलमध्ये बुडवतात आणि पूर्ण कापड तयार होऊन मग ते पुढं जातं. त्याच्या मशीनद्वारेच घड्या घातल्या जातात आणि मग ते विकण्यासाठी बाहेर नेतात. इचलकरंजीला वस्त्र निर्मिती हे एकमेवच व्यवसाय असा आहे, त्याच्यामुळं संपूर्ण इचलकरंजी चालते. त्याच्यामुळं इतर रिलेटेड बिझनेस असतील, इवन छोटे छोटे पान दुकान असतील किंवा टपरी चहाचे असतील, ह्यांचासुद्धा व्यवसाय जर कमी चालायला लागला तर ते काय म्हणतात, काय तुमच्या व्यवसायात कुठेतरी मंदी आली आहे काय, आमचा ग्राहक कमी झाला आहे. म्हणजे एवढा परिणाम अगदी तळागाळापर्यंत होतो आहे. ह्याचं सुरुवातीला आम्ही इचलकरंजीत जे उत्पादन होतं ते कॉटनचंच जास्त उत्पादन होतं. आज देखील कॉटनलाच जास्त आहे. थोड्याफार प्रमाणात सिंथेटिक यांचं उत्पादन आहे. पण कॉटनमध्ये जेंट्स जे धोती वापरतात ते असतील किंवा साडी असेल किंवा ब्लाऊज पीस मटेरियल असेल किंवा विजारीचे कापड असेल, हे उत्पादन होत होतं. आणि त्याच्यामुळं संपूर्ण भारत हे त्याचं मार्केट होतं. संपूर्ण भारत ही बाजारपेठ होती. पण मी म्हटल्याप्रमाणे कालांतरानं जसं अत्याधुनिक यंत्रमाग आले, एअरजेट किंवा रॅपियर वगैरे, त्याचं कापड जसं भारताची बाजारपेठ आहे त्याचप्रमाणे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठसुद्धा आहे. म्हणजे इथं उत्पादित झालेला कापड, आम्ही जे उत्पादन करतो ते ग्रेवर जास्त भर देतो. म्हणजे कच्चं कापड असते आमचं. त्याला पुढं प्रक्रिया केल्यानंतर ज्यावेळेला ते एक्सपोर्टला जाते, त्याच्यामध्ये युरोप कंट्रीमध्ये फार मोठ्या प्रमाणात जाते, अमेरिकाला फार मोठ्या प्रमाणात जाते, अरब कंट्रीमध्ये तिथला जो क्लायमेट आहे त्या क्लायमेटला जे कापड लागते ते कापड देखील इचलकरंजीमध्ये तयार होते. त्यामुळं
इथं लोकलला कामगारांना काम मिळणं किंवा इचलकरंजी शहर चालणं, त्याबरोबर भारताला देखील परकीय चलन मिळवून देण्यात इचलकरंजीचा फार मोठा वाटा आहे. आणि बाहेर देशात देखील भारताचं कॉटनचं कापड, सुती कापड, एक उंच म्हणजे अतिशय चांगलं दर्जेदार कापड निर्मिती करून देणारा देश म्हणून जी भारताची प्रतिमा झालेली आहे, त्यात इचलकरंजीचा खारीचा वाटा नक्कीच आहे. हा इचलकरंजीतला ऑटोलूम कारखाना आहे जो 40-35 वर्षापासून बनवला जातो आणि इथं परकर आणि अस्तराचं कापड मोठ्या प्रमाणात तयार होतं. आत्ता ती सगळी प्रोसेस सुरू आहे. धागे एकमेकात विणले जातात आणि त्यानंतर हे कापड तयार होतं आणि हे कापड मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये विकलं जातं. वस्त्रोद्योग हा व्यवसाय असा आहे की आम्ही विविंग सेक्टरपर्यंत केल्यानंतर तिथपर्यंत फार मोठं काय पोल्युशन किंवा पाण्याचं प्रदूषण होत नाही. पण ते जे तयार झालेलं कापड आहे, कच्चं कापड आहे, त्याच्यावर प्रक्रिया करायची असेल तर प्रोसेस हाऊस पर्याय नसते. प्रोसेस हाऊसमध्येच ते डाईंग आणि ब्लिचिंग केलं जाते आणि त्याच्यात डाईंग ब्लिचिंग करताना त्याच्यात केमिकलचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, हे नक्की आहे. कारण केमिकलचा वापर केल्याशिवाय त्याच्यावर जो रंग व्हायला पाहिजे, पक्का व्हायला पाहिजे किंवा त्याच्यात जे व्हाईटनेस यायला पाहिजे, त्याच्यात एक कापडात स्मूथनेस यायला पाहिजे, हे जे वेगवेगळे प्रकार आम्हाला करावं लागतात ते केमिकल वापरल्याशिवाय होत नाही, हे नक्की आहे. पण काही जणांचा जो आरोप आहे की फक्त वस्त्रोद्योगमुळं किंवा प्रोसेस हाऊसमुळंच हे पाण्याचं प्रदूषण होत आहे, हा थोडासा आरोप मी बाजूला ठेवतो, ह्याच्यावर मी नंतर बोलेन. पाण्याचं जे प्रदूषण आहे ते टाळायचं असेल तर एक काळ असा होता की त्याच्यावर कुठलीही उपाययोजना होत नव्हती. नंतर भविष्यात जसा ह्याचा त्रास व्हायला लागला त्याप्रमाणे आम्हाला देखील लक्षात आलं की हे कॉमन पब्लिक जे आम नागरिक आहेत त्यांना ह्याचा त्रास होतो आहे किंवा शेतकऱ्यांना शेती जे पिकवतात त्याच्यामध्ये जे फळभाज्या असतील किंवा इतर जे काही त्यांचं उत्पादन असेल त्याला देखील ते इफेक्ट करते आणि शेवट तेच उत्पादन आम्ही खातो. त्यामुळं आमच्या शरीरावर त्याचा बॅड इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यासाठी इचलकरंजीत CETP प्लॅन्ट सुरुवातीला उभा करण्यात आला. CETP प्लॅन्ट म्हणजे प्रोसेस हाऊसमधनं जे सांडपाणी बाहेर पडते ते CETP त्या प्लॅन्टमध्ये जाऊन तिथं त्याची प्रक्रिया करून त्याचं जे केमिकलचं प्रमाण असते ते सौम्य करून किंवा कमी करून ते पुढं शेतकऱ्यांना शेतीमध्ये सोडायचं. त्याच्यामध्ये पुढचा आणि एक प्लॅन्ट आला ETP प्लॅन्ट. म्हणजे ETP प्लॅन्ट हा प्रत्येक त्या प्रोसेस हाऊसमध्येच बसवला जावा, तिथंच ते पाणी साठवलं जावं आणि त्यातून ते पाणी झिरो ZLD म्हणतो त्याला, ते केल्यानंतर तेच पाणी परत त्या प्रोसेस हाऊसना वापरता यावं आणि थोडंफार जे एक्सेस पाणी आहे ते बाहेर सोडता यावं. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त इचलकरंजीच्या प्रोसेस हाऊसमुळं हे जे प्रदूषण होत आहे हा जो आरोप आहे हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. माझं उलट असं म्हणणं आहे की तुम्ही व्यवसाय वाढीकडे बघताना एकीकडे व्यवसाय वाढायला पाहिजे, त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे, भारताचं नाव पूर्ण जगाच्या पातळीवर जगाच्या पाठीवर घेतलं जायला पाहिजे, ही अपेक्षा आहे. पण तुम्ही काहीतरी वेगळा पर्पज ठेवून जर तुम्ही आरोप करत असाल तर हे साफ चुकीचं आहे. हां, तुमची मागणी जी आहे त्याच्याशी आज जगात कुठलीही समस्या असू दे, चर्चा केल्याशिवाय कुठलीही समस्या सुटत नाही, हे तर नक्की आहे. तुम्ही चर्चा करा, त्याच्यातून खरंच कोणीतरी मुद्दाम खोडसाळपणा करत असेल तर त्याची तक्रार करा, त्याच्याविरुद्ध आपण कारवाई करायला आम्ही देखील तुमच्यासोबत येऊ. आज मी देखील एक सर्वसामान्य नागरिक आहे. उद्योजक किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते एक बाजूला ठेवा. ज्यावेळेला मी सर्वसामान्य नागरिक म्हणून काम करतोय, माझ्या घरासमोर एक गटार आहे. त्या गटारीतनं ज्यावेळेला केमिकलयुक्त पाणी सोडलं जाते आणि त्याचा उग्रवास मला घरी येतोय तेव्हा माझ्या डोक्यात देखील तोच राग येतोय, जे सर्वसामान्य नागरिक म्हणतात की हे सगळे अधिकारी आणि राजकीय लोक मिळून हे काय चालू आहे नेमकं. शेवट त्याचा त्रास मला व्हायला लागला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा त्रास कुठलाही चुकीचा आहे असं म्हणणार नाही. फक्त त्यांचा जे त्रास आहे, आज कुठलीही गोष्ट घ्या त्याला पाठपुरावा केल्याशिवाय सक्सेस मिळत नाही. आज मी बोललो, एक गोष्ट सांगितली आणि ते आपोआप होईल असं कदापि होत नाही. मला त्याच्यासाठी 4 वेळा 8 वेळा 10 वेळा मागं फिरून पाठपुरावा करून करावं लागते. नागरिकांना त्यांचा रोजचं काम असते, रोजचं त्यांचा व्यापार असेल, त्यांची नोकरी असेल, यातून काहीतरी त्यांनी एक संघटना करून त्यांनी त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. आणि पाठपुरावा केल्यानंतरसुद्धा जर त्याचं कुठलंही निष्कर्ष निघत नसेल किंवा ती समस्या सोडवता येत नसेल तर त्याचा नक्कीच वर आवाज उचलला पाहिजे. हे सर्वसामान्य नागरिकांनी केलं पाहिजे. पण त्याच्यासोबत सर्वसामान्य नागरिक देखील
मेंटॅलिटी ही ठेवली पाहिजे की आपल्याला आपला परिसर, आपला भाग कसा स्वच्छ ठेवता येईल, कसं प्रदूषणमुक्त करता येईल. जनरली काय होते, आम्ही सरकारला कर स्वरूपात पैसे भरतो, त्यामुळं ते सरकारची जबाबदारी आहे, आम्ही काय करणार नाही, असं होत नाही. ज्यावेळेला दोघांची सांगड होईल, चेन होईल, सरकार असेल, लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल आणि कॉमन आम नागरिक असतील, ह्या सगळ्यांनी मिळून एकत्रित प्रयत्न केला तर त्या सक्सेस होते. किंवा दोन बाजू प्रयत्न व्हायला लागले आणि दोन बाजू त्याला बिघडवायचा प्रयत्न करत असतील तर ते कधीही सक्सेस होणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी सामंजस्यानं, समजूतदारीनं जर घेतलं तर हे नक्की समस्या सोडवू शकते. पण हे जे वास किंवा प्रदूषण आहे हे नक्कीच सोडवलं गेलं पाहिजे, ह्याच्यासाठी मी देखील पॉझिटिव्ह आहे. इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर बनवणाऱ्या या वस्त्रोद्योगानं हजारो हातांना रोजगार दिला, अनेक कुटुंबांना आधार दिला आणि शहराची एक वेगळी ओळख निर्माण केली. पण प्रश्न हा आहे, कारखान्यांमधून बाहेर पडणारं सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत गेलं तर त्याचा परिणाम फक्त नदीवर होत नाही. महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून पुढे जाताना या शहराच्या विकासाची किंमत कोण मोजतंय?